खमंग असे टेस्टी साबुदाण्याचे थालीपीठ बघा किती मस्त झाले. उपवासासाठी तेच बनवून कंटाळा असतो, तर असे छान प्रकारे थालीपीठ तुम्ही माझ्या प्रकारे बनवू शकता. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग आपण थालीपीठची रेसिपी बघूया कशी बनवायची. आणि आज एकदम पौष्टिक असतात, खायला पण एकदम भन्नाट लागतात. तर चला मग आपण रेसिपी बघूया कशी बनवायची ते. तर मी ते 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता आपण साबुदाणा या पातेल्यामध्ये काढून घेऊया. मी इथं शेंदे मीठ घेतलेला आहे, आलू घेतलेला आहे आणि मिक्सर वाटे मिरच्या काढून घेतलेल्या आहे. आता आपण साबुदाण्याला हाताने थोडंसं चुरून घेऊया, म्हणजे कसं मस्त असं उंडा होईल आपला. शेंदे मीठ टाकून घेऊया अगोदर. आणि बारीक केलेला बटाटा पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आणि बारीक केलेल्या मिरच्याचं पाणी पण टाकून घेऊया. आणि हे सगळं आता मिश्रण आपण छान प्रकारे चुरून घेऊया, एक उंडा बनवून घेऊया. बघा किती मस्त साबुदाणा भिजलाय एकदम छान प्रकारे. थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया त्याच्यामध्ये, टेस्ट छान येते थालीपीठची. ते पण आता आपण मिक्स करून घेऊया. किती भारी मिक्स झाले बघा बरं, किती आपला लगेच उंडा तयार झाला. छान प्रकारे आपल्या थालीपीठचा साबुदाण्याचा उंडा तयार झालेला आहे. आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. मी ते एक पेपर घेतला आहे आणि वरच्या पेपराला थोडंसं तेल लावले, कारण का थापायला एकदम छान प्रकारे जाईल. गोल असा उंडा करून घ्यायचा, छान प्रकारे आपले थालीपीठ होते. आता आपण थापून घेऊया थालीपीठ. वरती ती पन्नी झाकून एकदम हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ हे करायचे आहे. बघा किती मस्त होत आहेत, चिटकणार पण नाहीत पन्नीला थालीपीठ. बघा किती मस्त झाली गोल आकारात. आता आपण वरची पन्नी काढून घेऊया आणि मधामध्ये गोल हे करून आता आपलं थालीपीठ भाजून घेऊया. आपला तवा गरम झालेला आहे, थोडंसं तेल टाकून थालीपीठ वरती टाकून घेऊया. आपण हलक्या हाताने टाकून घ्यायचे, पण चिटकणार नाही याचं लक्ष राहू दे. फुलच गॅस राहतात, कारण का लवकर थालीपीठ आपलं छान मस्त खरपूस भाजतं. एका साईडने बघा छान प्रकारे थालीपीठ भाजले आहे, खालच्या बाजूने पण आता भाजून घेऊया आपण थालीपीठ. छान प्रकारे आपलं थालीपीठ खालून पण भाजलेलं आहे. आता आपण थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेऊया.
प्लेटमध्ये थालीपीठ काढून घेऊया आणि दुसरं पण थालीपीठ आपण तसंच बनवायला घेऊयात. जास्त थालीपीठ चे व्हिडिओमध्ये नाही टाकले, तर आपण पूर्ण आता सगळे असेच बनवून घेऊया थालीपीठ. हे पण थालीपीठ भाजून घेऊया. बघा आपले सगळे थालीपीठ किती मस्त झाले आहेत बघा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.